हा व्हिडिओ तुला यूट्यूबचा अल्गोरिदम वगैरे दाखवतोय असं तुला वाटत असेल तरी येडा आहेस तू. कारण स्वतः बाळू मामा तुला या कथेतून तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतात की नाही हे तूच बघ. एक पावर असते, त्याच्यावरती श्रद्धा ही ठेवल्यानंतर आयुष्याची काय बदल होते हे तुला नक्कीच कळेल. फक्त शांतपणे ही कथा ऐक आणि यातून तुझ्या प्रश्नाची उत्तरं स्वतः बाळू मामा तुला सांगतायत, तुला अडचणीतून काढतायत असं शांतपणे मनात विचार कर. एकदा एका गावामध्ये गरीब शेतकरी राहत होता. त्याच्यावर खूप कर्ज होतं. ज्या शेतात तो काम करायचा त्या शेतात पीक देखील यायचं कमी कमी होत चाललं होतं. घरात पैशाची अडचण तर भरमसाठ होती. सगळ्यांचीच अपेक्षा तो पूर्ण करू शकत नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनामध्ये निराशा आली होती. तुलाही माहिती आहे की तू एखादं काम करायचा विचार करशील किंवा एखादं चांगलं काम चांगल्या मनानं विचार करायला सुरुवात करशील तेव्हा असं काहीतरी अडचण येते किंवा तुझ्या जवळचे, तुझे सवंगडी, तुझे भाऊबंद असं काहीतरी काडी करतात की एवढं सुंदर आणि ज्या कामातून तू खरंच मोठा होणार होतास ते काम अक्षरशः थांबतं. काम ते पुढं होतच नाही. त्यामुळे मनात येते निराशा. आणि अशीच निराशा त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये देखील होती. तो इतका त्रासलेला होता. कधी कधी तुलाही होत असेल ना की अरे मी एवढं सगळं करतोय पण माझ्या जवळचीच, माझे भाऊबंद किंवा माझे सवंगडीच जर मला सपोर्ट करत नाही आहेत, तेच मला पुढं जाऊ देत नाही आहेत आणि मी काही करूही शकत नाही. पैशाचा प्रॉब्लेम आहे, अडक्याचा प्रॉब्लेम आहे, शेतात पीक येत नाही, स्वतःवर भरपूर कर्ज आहे ते मी फेडू शकत नाही, तर मग मी करू काय. त्यामुळे माणूस असा त्रासून जातो आणि तसाच तो शेतकरी देखील त्रासून गेला होता. त्याने एक मोठा निर्णय घेतला की मी काहीच करू शकत नाही, मी आता माझं आयुष्य संपवणार. एक दिवस तो स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी एका शेतामध्ये एक विहीर आहे त्या विहिरीवशी येऊन बसला. तो बसून रडत रडत एकदा मामांना आठवला, कारण तो बाळूमामांचा भक्त होता. तो नित्य नेमाने नाही पण हळूहळू कधी कधी तरी तो बाळूमामांचं दर्शन घ्यायला जायचा. तर त्याला अचानक का कुणास ठाऊक पण बाळूमामांची आठवण आली आणि तो रडत रडत स्वतःची व्यथा मांडण्यासाठी बाळूमामांनाच म्हणायला लागला की मामा आता माझं काही होणार नाही, माझं काही उपयोग नाही आहे, माझं काही राहिलेलं नाही आहे आणि मी काय करू जगून, त्यामुळे मी माझं आयुष्य संपवतो मामा. हे शब्द त्या तोंडातून निघत होते. एवढ्यात जोरात वारा आला आणि त्या वाऱ्यामुळे सगळं पिकं जी शेजारी होती किंवा विहिरीच्या साईडला जे खोपडी होती, खोपडी म्हणजे एक प्रकारची झोपडी, तर ती सगळी मोठ्या वाऱ्याने उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली. आणि त्यामध्ये त्या झोपडीमध्ये किंवा त्या शेजारी गावामध्ये वगैरे जी लोकं होती ती वाऱ्यामुळे खाली पडायला लागली. हे बघताच तो शेतकरी थोडासा थांबला. त्याच्या समोर हे सगळं होतं त्यामुळे तो त्यांना मदत करण्यासाठी पुढे गेला आणि त्यावेळी तो स्वतःचं आयुष्य संपवायचं थोडंसं पुढं ढकलला. त्या रात्री तो निपचिपपणे शांतपणे जाऊन घरामध्ये पडून राहिला. त्याला झोप येत नव्हती. तो हाच विचार करत होता की मी आज संपवणार होतो, मी आता उद्या माझं आयुष्य संपवेन. त्याला अचानक झोप लागली आणि झोपेत त्याला मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक दरवाजावरती टकटक ऐकू आली. तो उठला, दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर त्याच्या डोळ्यावरती अगदी तीव्र असा प्रकाश पडला. त्याला एवढा प्रकाश सहन होईना, तो डोळ्यावरती हात धरायला लागला. त्या प्रकाशात त्याला मामांची आकृती दिसली. हो, तेच बाळू मामा. त्यांची आकृती बघितल्या बघितल्या तो अक्षरशः गुडघ्यावरती बसला आणि हात जोडला आणि बाळू मामा स्वतः त्याच्याशी बोलले की तू घाबरू नकोस, अरे मी तुझ्या पाठीशी हाय. या संकटासनी तू जर भ्यायला लागला तर मग कसं होणार, आणि जे कोण तुझ्यात अडचणी घालतायत ना त्या सगळ्यांना सांग मी तुझ्या पाठीशी यायला का. एवढं बोलल्यानंतर त्याला रडू आवरेना. तो डोळं झाकून मामांना पाया पडत होता. इतक्यात तो गडबडीने झोपेतून उठला. हो, हे एक स्वप्न होतं. कधी कधी स्वप्न खूप महत्त्वाचं असतं, पण त्या स्वप्नामध्ये त्याला एवढी ताकद मिळाली होती की तो सकाळी उठल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक वेगळीच शक्ती आली. त्याने ठरवलं की नाही, अरे आमच्या मागं बाळू मामा आहे, आम्ही नाही घाबरणार, आता आम्ही नाही हार मानणार. आणि तो स्वतःच्या शेतात जर काही पिकत नसेल तर दुसऱ्याची शेतं करायला घेतला. म्हणजे त्याच्यामध्ये काम करत होता आणि ते काम करत करत त्याने खरंच खूप चांगले दिवस आणले आणि ते लागवड असेल किंवा ज्या गोष्टी शेतीसाठी उपयुक्त असतात त्या गोष्टी त्याने विकत घेतल्या आणि स्वतःच्या शेतामध्ये जे पिकत नव्हतं त्या जमिनीला दुरुस्त करण्यासाठी
सर्व काही करायला सुरुवात केली. ते सगळं करताना त्याला स्वतःच्या शेतामध्ये अचानक एक जुनी मातीची हंडी सापडली आणि त्या हंडीमध्ये जुने नाणे, दागिने, धनदौलत ही अक्षरशः भरभरून होती. त्याने ते विकले आणि विकून स्वतःचं सगळं कर्ज फेडलं आणि हळूहळू स्वतःची शेती, स्वतःचं आयुष्य हे अगदी सुधारलं आणि गावामधला अक्षरशः एक मोठा माणूस बनला. पण तो नित्यनेमाने बाळूमामाच्या दर्शनाला नक्की जायचा. तो कायम म्हणायचा की ज्या दिवशी सर्वात मोठी अडचण होती त्या दिवशी स्वतः बाळूमामा माझ्या मागे उभे राहिले, नाहीतर मी माझं आयुष्य संपवलं असतं. संकटात हार मानू नये, श्रद्धा आणि मेहनत सोडू नये, देवावरचा विश्वास कायम ठेवावा, कोणताही मार्ग असो तिथे चांगल्या मनाने पॉझिटिव्हिटी पसरवावी. हे संदेश फक्त असेच नसतात. तुझ्या आयुष्यात आता जे प्रॉब्लेम्स असतील, ज्या संकटात तू अडकला असशील, बहुबंदकी, प्रेम, प्रकरण, पैसा, अडका, जे काही असेल तुझ्या आयुष्यामध्ये तक्रार, प्रॉब्लेम, त्या सगळ्या तक्रारांना फक्त एकच सांग की जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत त्या तक्रारी येतच राहणार. तुला त्यांना तोंड द्यावंच लागेल. फक्त एवढंच लक्षात ठेव की तुझ्या मागे एक शक्ती उभी आहे. हे मनामध्ये जरी तू घेशील ना, त्यावेळी तू कोणत्याही मोठ्या तक्रारीला, कोणत्याही मोठ्या संकटाला घाबरणार नाहीस. आपल्यापेक्षा भरपूर पटीने जास्त अडकलेली लोक असतात, पण ती पण आयुष्य जगतातच की रे. उलटं आपल्यापेक्षा जास्त चांगलं जगतात, कारण त्यांना माहिती आहे काही घेऊन आलेलो नाही आहे, काही घेऊन जाणार नाही आहे. जे काही आहे ते इथंच आहे. त्यामुळे शांत मनाने या सगळ्या गोष्टींच्या वरती डोकं शांत ठेवून निर्णय घेत राहा. अजिबात अडकू नको. ज्या ज्या संकटात तू अडकलायस त्या संकटातून बाहेर तू लवकरच येशील. पण ज्या वेळी तुला एकटं वाटेल, ज्या वेळी डिमोटिवेट होशील, ज्या वेळी तुझं मन रडायला लागेल, त्यावेळी दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवू नको. फक्त स्वतःच्या मागे असलेल्या शक्तीवर विश्वास ठेव. तुझा जन्म का झाला, तुझा जन्म कशासाठी झाला, जन्माला यायच्या आधी तू कुठं होतास, मृत्यूनंतर तू कुठं जाणार आहेस, खूप मोठी प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर ती शक्ती आहे. त्यामुळे त्या शक्तीवर विश्वास ठेव. कितीही मोठं संकट असू दे, तू नक्कीच त्यातून बाहेर पडशील. आणि असेच अनुभव घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा देखील विसरू नकोस. जय बाळूमामा. जय बाळूमामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. गरीब लोकांना सावर, भक्तांवरी माया दाव, आयुष्यामधला अंधार तुझ्या नजरेचा उजेड दे. संकट येता दे धीर, आशेचा तू मार्ग देर, भजन गाता हा जीव, तुझ्या पायी मन बरसे. जय बाळूमामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळूमामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. दुःख विसरून धावतो, तुझ्या पायाशी मी येतो, कृपेचा वर्षाव कर, माझं नशीब उमलू दे. वादळ येई जीवनात, तू पाठी राखार, हरवलेल्या वाटांना देवा तू दिशा दे. जय बाळूमामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. थकल्या पायाला विसावा, देवा तुझ्या दारी मिळे, भक्तांच्या या प्रवाहात
जरी दूर फेकले तू कधी ना सोडशील, एक हाक देवा तुला सगळं दुःख जाईल. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुखा पार, डोळे मिटा लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुखा पार, डोळे मिटा लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. गरीब लोकांना सावर, भक्तांवरी माया दाव, आयुष्यामधला अंधार तुझ्या नजरेचा उजेड दे. संकट येता दे धीर, आशेचा तू मार्ग देर, भजन गाता हा जीव, तुझ्या पायी मन बरसे. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. दुःख विसरून धावतो, तुझ्या पायाशी मी येतो, कृपेचा वर्षाव कर, माझं नशीब उमलू दे. वादळ येई जीवनात, तू पाठी राखार, हरवलेल्या वाटांना देवा तू दिशा दे. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुखा पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. थकल्या पायाला विसावा, देवा तुझ्या दारी मिळे, भक्तांच्या या प्रवाहात हळूहळू फुले. जग जरी दूर फेकले तू कधी ना सोडशील, एक हाक देवा तुला सगळं दुःख जाईल. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुखा पार, डोळे मिटा लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुखा पार, डोळे मिटा लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने
गरीब लोकांना सावर, भक्तांवरी माया दाव, आयुष्यामधला अंधार तुझ्या नजरेचा उजेड दे. संकट येता दे धीर, आशेचा तू मार्ग देर. भजन गाता हा जीव, तुझ्या पायी मन बरसे. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख अपार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. दुःख विसरून धावतो, तुझ्या पायाशी मी येतो. कृपेचा वर्षाव कर, माझं नशीब उमलू दे. वादळ येई जीवनात, तू पाठी राखार. हरवलेल्या वाटांना देवा तू दिशा दे. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख अपार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. थकल्या पायाला विसावा, देवा तुझ्या दारी मिळे. भक्तांच्या या प्रवाहात हळूहळू फुले. जग जरी दूर फेकले, तू कधी ना सोडशील. एक हाक देवा तुला, सगळं दुःख जाईल. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख अपार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख अपार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख अपार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. गरीब लोकांना सावर, भक्तांवरी माया दाव. आयुष्यामधला अंधार तुझ्या नजरेचा उजेड दे. संकट येता दे धीर, आशेचा तू मार्ग देर. भजन गाता हा जीव, तुझ्या पायी मन बरसे. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख अपार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. दुःख विसरून धावतो, तुझ्या पायाशी मी येतो. कृपेचा वर्षाव कर, माझं नशीब उमलू दे. वादळ येई जीवनात, तू पाठी राखार. हरवलेल्या वाटांना
विचारांच्या या प्रवाहात हळूहळू फुले. जग जरी दूर फेकले तू कधी ना सोडशील. एक हाक देवा तुला सगळं दुःख जाईल. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुखा पार. डोळे मिटाला लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार. डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार. जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात